हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सलीम मुल्ला पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटी अंडर ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत अशा विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म्स हे ऑनलाईन सुटलेले आहेत। तर ते एक्झाम फॉर्म कसे फिल करायचे, कोणत्या अडचणी येतात, ऑडिट कोर्स कसा सिलेक्ट करायचा आणि जर अडचण आली, एरर आला तर कुठे संपर्क करायचं हे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगितलं आहे। तर या व्हिडिओला एंडपर्यंत पहा जेणेकरून तुमचे सर्वच्या सर्व डाउट्स हे क्लिअर होऊन जातील। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वप्रथम युनी पुणे गूगलवरती टाईप करा, तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन या टॅबवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली वेबसाईट ओपन होऊन जाईल। तर ह्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जर तुम्हाला काही एक्झाम फॉर्म रिलेटेड काही क्युरी असेल तर तुम्ही कॉलेजच्या CEO म्हणजेच कॉलेज एक्झाम ऑफिसरशी संपर्क साधू शकता आणि त्यांची इन्फॉर्मेशन या लिंकवरती तुम्हाला भेटून जाईल। तर तुम्हाला काही अडचण असेल एक्झाम फॉर्म रिलेटेड तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमच्या एक्झाम जे काही चीफ एक्झाम ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या एक्झाम फॉर्मची जी काही क्युरी आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिअर करू शकता। ठीक आहे, नेक्स्ट तर या ठिकाणी लक्षात ठेवा अजून एक आहे की इम्पॉर्टंट नोट आहे की जे विद्यार्थी PRN डिटेल्स नॉट अवेलेबल नावाचा जर इश्यू किंवा प्रॉब्लेम फेस करत असतील तर त्यांनी पण त्यांच्या कॉलेजेसना कम्युनिकेट करायचं आहे। ठीक आहे, जर स्टुडंट्सला काही PRN डिटेल्स नॉट अवेलेबलचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी डायरेक्टली कॉलेजशी संपर्क साधायचा आहे। ठीक आहे, त्या ठिकाणी लिहिलं आहे वी विल ॲक्सेप्ट स्टुडंट्स डिटेल्स ओनली थ्रू कॉलेजेस। तर तुम्हाला काही अडचण असेल PRN रिलेटेड तर तुम्हाला डायरेक्टली कॉलेजेसशी संपर्क साधायचा आहे। थोडंसं खाली या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी फॉर इंजिनिअरिंग ऑल इंजिनिअरिंग अँड नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस ऑनलाईन एक्झाम फॉर्म लिंक्स आर ॲज बिलो। तर 8 लिंक आहेत, कोणती लिंकवरती क्लिक करा आणि त्या लिंक थ्रू तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। या ठिकाणी मी लिंक 2 युटिलाइज करतो आहे। तर या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आहे की ऑनलाईन एक्झाम फॉर्म फिलिंग सिस्टीम इज ॲक्टिवेटेड ॲज पर द युज्युअल प्रोसिजर। ठीक आहे, तर काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत। ठीक आहे, शेवटची डेट ही 10 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि विथ लेट फी हे 20 फेब्रुवारीपर्यंत आहे। ठीक आहे, तर थोडंसं खाली या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म या ठिकाणी लॉग इन भेटून जाईल। ठीक आहे, तर या लॉग इन बटनवरती क्लिक करा। लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत। ठीक आहे, ते व्यवस्थित वाचून घ्या। हा जो काही फॉर्म आहे तो मोबाईलवरती मी भरतो आहे। ठीक आहे, तर मोबाईलचा हा इंटरफेस आहे। तर या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्स आहेत, लॉग इन लिंक 1, लॉग इन लिंक 2, कोणत्याही लिंकवरती क्लिक करा। लिंकवरती क्लिक केल्यानंतर जर इंटरनेटचं स्पीड कमी असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो। त्यानंतर असा इंटरफेस येऊन जाईल। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही लॉग इन बाय आता ह्या ठिकाणी लॉग इन बाय ईमेल ID, मोबाईल नंबर, आधार नंबर फॉर इंडियन स्टुडंट्स अँड पासपोर्ट नंबर फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्स। ठीक आहे, यापैकी कोणताही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। मी मोबाईल नंबर सिलेक्ट करतो आहे। त्यानंतर एंटर युअर मोबाईल नंबर आणि पासवर्ड त्या ठिकाणी पुटअप करा। ठीक आहे, तर मी पासवर्ड आणि त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड पुटअप करून लॉग इन या बटनवरती क्लिक करेन। मोबाईल नंबर व पासवर्ड पुटअप केल्यानंतर लॉग इन या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही प्रोफाईल आहे आणि ह्या ठिकाणी राईट हँड साईडला एक्झाम फॉर्मची लिंक आहे। ठीक आहे, त्या लिंकवरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल। थोडंसं खाली या। ठीक आहे, पुन्हा तेच डिटेल्स तुम्हाला दिसतील आणि ह्या ठिकाणी प्रोसीड नावाचा टॅब आहे त्यावरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीचे 2 ऑप्शन येतील। जे विद्यार्थी फर्स्ट इयर आर्ट, सायन्स, कॉमर्स अँड लॉ ग्रॅज्युएशन स्टुडंट्स आहेत ते फक्त ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि ह्या ठिकाणी अदर दॅन
या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे ऑदर दॅन. फर्स्ट इयर सोडून नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत असे विद्यार्थी हा सेकंड ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता आपण सेकंड इयर इंजिनिअरिंगचा फॉर्म भरतो आहे, तर सेकंड ऑप्शन सिलेक्ट केला आणि या ठिकाणी क्रिएट न्यू ॲप्लिकेशन नावाचा टॅब आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन येऊन जाईल. तुमची जी काही बेसिक जी डिटेल्स आहेत ते येऊन जाईल, ते सर्व व्यवस्थित चेक करा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ब्रांच येऊन जाईल, तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता मी SE 2019चा पॅटर्न आहे तो सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर खाली सब्जेक्ट्स असतील. ठीक आहे. तर काही कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे, ते चेक करा. सिलॅबस बघा, सिलॅबस वाईज तुमचे सगळे सब्जेक्ट्स आहेत का चेक करा. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी 10 सब्जेक्ट्स आहेत, काही लॅब्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर ऑडिट कोर्स आहे, तर या ठिकाणी सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 3 ऑडिट कोर्सेस आहेत. तर या ठिकाणी 3पैकी कोणता तरी एक ऑडिट कोर्स सिलेक्ट करा. आता ह्या कॉलेजेससाठी अवेअरनेस टू सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस हा ऑडिट कोर्स आहे, तो आपण सिलेक्ट करतो आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करतो आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी तो सबमिट होतो आहे तर फीजचे डिटेल्स येऊन जातील. ठीक आहे. थोडं खाली या आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म अँड प्रिंट नावाचा टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जाईल. थोडंसं वेट करा. त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल. तर खाली गेल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे. SE 2019 पॅटर्न सिव्हिल ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट आलेला आहे आणि ह्या ठिकाणी प्रिंटचा ऑप्शन आलेला आहे. ठीक आहे. तर ही प्रिंटवरती क्लिक करा. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर एक PDF डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे. ते PDF पुन्हा एकदा चेक करा व्यवस्थित आहे का नाही आणि त्यानंतर ती प्रिंट. आता बघा अशा पद्धतीने ती PDF येऊन जाईल. ठीक आहे. तर हे सर्व डिटेल्स व्यवस्थित आहेत का चेक करा. ठीक आहे. तुमचे सब्जेक्ट चेक करा. या ठिकाणी ऑडिट कोर्स आलेला नाही आहे, तो डायरेक्टली आपण ऑनलाईन सिलेक्ट केलेला आहे, तर तो डायरेक्टली नाही या ठिकाणी आलेला आहे ऑडिट कोर्स अवेअरनेस टू सिव्हिल इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस. ठीक आहे. तर सर्व डिटेल्स व्यवस्थित चेक करा. ठीक आहे. त्याची प्रिंट काढा. या ठिकाणी तुम्ही साईन करा आणि त्यानंतर हा फॉर्म तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसमध्ये सबमिट करा. ठीक आहे. लक्षात ठेवा, फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा नाही, तो फॉर्म तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करायचा आहे विथ फीज. ठीक आहे. इन्व्हर्ट झाल्यानंतरच तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कन्सिडर केला जातो. ठीक आहे. तर आशा करतो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली असेल. काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी आता नवीन डायरेक्ट सेकंड इयरसाठी ॲडमिशन घेतले आहात किंवा फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन घेतले आहेत त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवणारच आहे. कशा पद्धतीने तुम्ही तुमचा नवीन ॲप्लिकेशन फॉर्म क्रिएट करायचा आहे, अकाउंट कसं क्रिएट करायचं आहे, एक्झाम फॉर्म कसा फिल करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. तर ती इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि